नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 2 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करू एका प्रेरणादायी विचाराने. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. सुरुवात करूया 2 जानेवारीच्या दिनविशेषांपासून. 2 जानेवारी 2000 रोजी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 2 जानेवारी 2000 रोजी पनामा सरकारने 85 वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. 2 जानेवारी 1998 रोजी डॉक्टर सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. आजच्याच दिवशी 1989 रोजी मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिग्दर्शक, कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या झाली. 2 जानेवारी 1954 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्कारांची स्थापना केली. 2 जानेवारी 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी न्यूरेमबर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्ब वर्षाव केला. 2 जानेवारी 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी मनिला, फिलिपाईन्सवर ताबा मिळवला. आजच्याच दिवशी 1936 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 2 जानेवारी 1960 रोजी रमण लांबा यांचा जन्म झाला होता. ते क्रिकेटपटू होते. त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1998 रोजी झाला. 2 जानेवारी 1959 रोजी कीर्ती आझाद यांचा जन्मदिवस असतो. ते क्रिकेटर आणि खासदार आहेत. 2 जानेवारी 1932 रोजी हरचंद सिंग लोंगोवाल यांची जयंती आहे. ते अकाली दलाचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 1985 रोजी झाला. 2 जानेवारी 2002 रोजी अनिल अग्रवाल यांचा स्मृतिदिन आहे. ते पर्यावरणवादी होते. आजच्याच दिवशी 1944मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी आहे. ते अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1973 रोजी झाला. 2 जानेवारी 1905 रोजी मांचुरियातील पोर्ट आर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती. 2 जानेवारी 1885 रोजी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. आजच्याच दिवशी 1881 लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली. 2 जानेवारी 1757 रोजी प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. 2 जानेवारी 1920 मध्ये आयझॅक ॲसिमॉव यांचा जन्म झाला. ते अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक होते. त्यांचा मृत्यू 6 एप्रिल 1992 रोजी झाला. 2 जानेवारी 1935 रोजी मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांची पुण्यतिथी असते. ते स्वातंत्र्य सैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते व वकील होते. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 रोजी झाला. 2 जानेवारी 1943 रोजी हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 2 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. धन्यवाद.